आपला संसार बघ किती सुखी चाललाय. मला पण असं वाटतं की आपण या दर्शनाला गेलं पाहिजे. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. चल आपण या दर्शनाला जाऊ. चला तर. राजा प्रतापसिंह पुण्यवान आहे. आम्ही त्याच्या दर्शनाला चाललो आहोत. दर्शन घ्यायचं असेल या पाप्या सगळे कडेला आमची वाट सोड. काय चालव समजेल सुस्वागतम 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 कलेच्या नटेश्वराला आणि माझ्या जमलेल्या तमाम रसिक बनवाला विनम्र अभिवादन करून श्री केदारनाथ नमन नाट्य मंडळ सावर्णे घोडवाडी सविनय सहर्ष सादर करीत आहोत एक काल्पनिक भोजनाट्य. मेवाड देशाच्या सीमेवर मालाचे बलिदान. मेवाड देशाच्या सीमेवर मालाचे बलिदान अर्थात सोन्याचा दिवस. या वगनाट्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा पात्र परिचय. राजा प्रतापसिंह प्रशांत घोडे प्रधानजी राजेंद्र वाजे महाराजे कुमार कार्तिक वाजे राणी आर्यन भोळ सुशीला कृष्णा भोळ साधू साहिल भोळ चंद्रकला संदीपा कांसे अभि विक्रांत भोळ खेळून अंकित भोळ नंदा प्रतीक भोळ सेवक उमेश भोळ सेवक रवींद्र वाघे सादर करीत आहोत मेवाड देशाच्या सीमेवर मालाचे बलिदान अर्थात सोन्याचा दिवस. सोन्याचा दिवस. सोन्याचा दिवस. सोन्याचा दिवस. असं हट्ट करू नकोस रे. नाही बाबा मला जायचं नाही राजवाड्यामध्ये. मला जरा ऐकत तरी जा ना तू. बाबा नाही मला जायचं नाही राजवाड्यामध्ये. अजय अरे असा हट्ट बरा नाहीये. तो केव्हा कधी अंगाशी येतो. नाही बाबा मला जायचं नाही राजवाड्यामध्ये. कसं समजावू तुला मी. सुशीला ए सुशीला काय म्हणतात स्वामी? तू सही समजून आता बाळा. कुठे पण निघालाय? आई मी बाबासोबत राजवाड्यामध्ये चाललोय. लहान आहे. बाबांना राजवाड काही ना काहीतरी कामे असते पण स्वामी त्याला घरी घेऊन जाते. हो सुशीला तू चल. मलाही गेलं पाहिजे. आई ग विंचू चावला. अहो विंचू म्हणजे विंचू नव्हे माझी बायको भार्या मला चावली. अहो बिचारा का चावली. अरे का चावली? अरे हा. सासू महिन्याभर इथे येऊन राहिली. सासू तुझी महिनाभर इथे येऊन राहिली. हा. सासूला का सासूने का? आम्ही बाहेर आणि तू बाहेर? आणि बायको माहेरी पळाली बघ. बायको माहेरी पळाली. हा. हा. ओ माहेरी पडते घरवाली माझी. ओ माहेरी पडते घरवाली माझी. नालायक दोरीनं होईना राजी. नालायक दोरीनं होईना राजी. हिरपटाच्या घरवालीला सांगा करावं काय. अहो सांगा करावं काय. सापोरांनी झाल्या. आता मला जमतंय ना. 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 अहो माझी भेटायला आली. मुलीची बाबा दिसायला वेगळी, स्वप्नात गोरी, अशी सासू
तुझ्या म्हणण्याप्रमाणे अरे हा. तू लाकडं खा तरी चालेल मग? पण आता प्रधानजी येण्याची वेळ हा आहे. बरोबर तर पाठते. चल चल हॅलो विनोद लांजेकर दहिवली बुद्रुक या मेवाड देशाचे राजा प्रतापसिंह महाराज त्यांचा मी एक सेवक आहे. माझे राजे त्या जनतेची क्रूर सेवा करत आहेत आणि ही जनताही माझ्या राजाची प्रशंसा करत आहे. अशा राजाचा मी सेवक झालो खरोखरच धन्य धन्य मी समजतो. परमेश्वरा आणि त्यांना उदंड आयुष्य दे रे, त्यांना उदंड आयुष्य दे. सेवक आज्ञा महाराज महाराज कोणत्या पलीकडे चालला आहे? अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे चाललाय आणि महाराज आपली प्रजा आपली प्रजा अगदी आनंदी आनंदात आहे महाराज. ठीक आहे. सेवक आज्ञा महाराज आले तर त्यांना सांगा की प्रधानच्या आता येऊन गेले. हो 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 सांगतो महाराज. आणि मला बोलावा करा. आलोच मी. आज्ञा महाराज हा महाराज गेले हा महाराजांनी सांगितलंय मला जाईना पुढच्या गेटवर हा आणि कालूला पाठच्या गेटवर लागव. ठीक आहे मी पाठते जाईन घेतो. पुढच्या गेटवर जातो. या मेवाड देशाकडे पाहिलं म्हणजे मला किती समाधान वाटतं. या मेवाड देशाच्या प्रजेसाठी माझा देव चंदनाच्या कोणाप्रमाणे शिजवलाय. प्रजेला कोणत्याही गोष्टी उणीव वाचू नये म्हणून मी दास्तीला चौकशी करत असतो. तेव्हा आज्ञा महाराज आपल्या राज्यातील सर्व प्रजा सुखी आहे ना? अगदी आनंदी आहे महाराज. अजून प्रधानजी आले नाही. आता येऊन गेला महाराज. जा त्याला मी बोलायला म्हणतो. जशी आज्ञा. महाराज एक प्रणाम. आशीर्वाद आहे. महाराज दरबार यायला वेळ झाला म्हणून क्षमा झाली. प्रधानजी तुमच्यासारख्या प्रधानजी आम्हाला लाभले म्हणून आमचं राज्यकारभाराचा काळ वेळ चाललाय. बरं राणीला दर करा. सेवक आज्ञा महाराज राणी सरकारला दरबारात हजर करा. कसे आज्ञा महाराज. आशीर्वाद आहे. मला कोणत्या कारणास्तव बोलवलं गेलं? राणी आपल्या धन दौलत पुष्कळ आहे. कोणत्याही गोष्टी उणीव नाही. परंतु एकाच गोष्टीचं वाईट वाटतं ते म्हणजे आपल्याला पुत्रा संपत्ती नाही. मला पण त्याच गोष्टी महाराज या सर्व गोष्टी ह्या परमेश्वराच्या अवलंबून असतात. तोपर्यंत ही सारी जनता हेच आपलं पुत्रधन समजावं. होय प्रधानजी माझाही त्या परमेश्वरावर भरोसा आहे. बरं दरबार बरखास्त करा. येतो ना मी. या पण राणी साहेब चला तर. सेवक आज्ञा महाराज पहारा व्यवस्थित करा आणि आजची सभा ही बरखास्त करा. जशी आज्ञा महाराज. येतोच मी. महाराज गेले प्रधानमंत्री पण गेले आपल्याला काय दिलं आजची सभा बरखास्त चला पापी 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 या जगात कुणाचं राज्य कुणीच चालत नाही. हे धुळी लागलेला हा पापी आहे. आजपर्यंत कित्येक राज्य धुळीला मिळाली परंतु मेवाड देशासारखा पुण्यशील राज्य आजपर्यंत पाहिलं नाही. कधी एकदा त्याचं राज्य धुळीला मिळवतोय असं झालंय मला. अरे जोगड्या तुला ठाऊक नाही माझं काम काय आहे. अरे हो रे मला हे विचारलं तू कोण. अरे पाप्या या मेवाडीचा निवास करणारा मी एक साधू आहे. त्या ठिकाणी पुण्याच्या मार्गावर लोक असतात त्या ठिकाणी मी नेहमी असतो. परंतु मी असेपर्यंत तुझ्या राजा शिरका होणार नाही. मला शिरका होणार नाही. कित्येक राज्य मिळून मिळाली आणि हे शुल्लक राज्य माझ्या धुळीला मिळणार नाही. अरे पाप्या तुझा नाही या राजा शिरका होणारा तर 12 वर्षी तपश्चर्या वाढवून मी तुझा दास होईल. वेगळे
देतो या राज्यात जर माझा शिरकाव करायला मी असमर्थ ठरलो तर परत तरी तुला तोंड दाखवणार नाही. परंतु त्याचा या राज्यात शिरकाव होणार नाही असा मला प्रयत्न केलाच पाहिजे. येतोच मी. जय सीताराम. सेवक आज्ञा महाराज. अजून प्रधानजी धामामध्ये आले नाही. प्रधानजी येतीलच एवढ्यात. जय सीताराम. जय सीताराम. जय शांताराम. जय सीताराम. कोण मुनोऱ्या? नमस्कार मुनोऱ्या. आशीर्वाद आहे. महाराज मी पण तुम्हाला नमस्कार करतो. मला आशीर्वाद द्या. या असं असतो मुनिवर्या आज आपलं माझ्या राज्यात हे राहिलं मी मोठा भाग्यवान समजतो. अरे राजा, ज्या ठिकाणी पुण्य असतं आणि पापाचा लवलेस असतो त्या ठिकाणी मी नेहमी असतो. परंतु राजा, तुला मी एक सांगतो ते तू खूप पुण्यवान आहेस म्हणून तुला एक खेळू नकोस आणि कोणत्याही आपल्या बळी करू नकोस. बरं राजा, ऐकलं तुम्ही? ठीक आहे महाराज, बोला सेवक. हे साधू मुनी असं का बरे बोलून गेले? सेवक ते आपल्या आत्मबलावर पुण्याबरोबर सर्व काही जाणतात. बरोबर, त्याला ते काय करणार परंतु त्याने जे सांगितले आहे ते आपल्या हिताचे आहे आणि त्याचे आपण पालन केले पाहिजे. बरोबर आहे महाराज. सेवक फार व्यवस्थित ठेव. मी थोडी विश्रांती घेतो. महाराज विश्रांती घ्या तुम्ही. मी महाराजांच्या बाजूला उभा राहतोय. हा. महाराज झोपले का मग? हे वा. महाराज पण झोपले, आपण पण झोपूया. चल. हे झोपली ते डोळ्यात तेल टाकलं. हा. आवाज यायला हवं. महाराजांच्या स्वस्त झोपी गेले. चांगली संधी चालू झाली आहे. राजा, तू आता अखेरची झोप घे. माझे हात असे थरथरून लागले आहेत. पुन्हा एकदा प्रयत्न करायला हवा. हे तोच मी. अरे कोटी काय? हा झोपला होता. काय सांगते तिथे हा झोपला होता. अरे तुला लाथा घातल्या किती भांडतात काय? काय काय पण बोलू नका. असा एवढा सुरा आणला मारायला महाराजांना. कुणी कोणत्या आला काला पुष्कळ. हा नकोस का? हा? हे त्याच्या पाठीवर गेलं पाहिजे. चल, चल, चल. माझा एक प्रयत्न फक्त केला म्हणून टाकलेला पाऊल पापी हाताने माझा घेणार नाही.
माझी मुलगी चंदा तिला राजवाड्यात पाठवतो म्हणजे तिच्यावर माझा मोहित झाला म्हणजे माझं काम झालं म्हणून समजायचं. चंदा हे चंदा काय म्हणते बाबा? हे बाप बरं ठाऊक आहे ना आजपर्यंत आपण कोणती काम करत आलोय? होय बाबा, कोणाचा राज्य सुरळीत चालला असेल ना त्याची विल्हेवाट कशी लावायची हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. अगदी तसंच तुला आज मेवाड देशात जायचंय. काय मेवाड देशामध्ये बाबा? तो मेवाड देशाचा राजा फार पुण्यशील आहे. त्याच्या दर्शनासाठी भरपूर लोक येतात. आपणही जावे त्यांच्या दर्शनाला. साठी हा बापी आजपर्यंत आचरण केला नाही आणि यापुढेही जाणार नाही. तुकड्याने तयार हो. नाही बाबा, हे काम माझ्यानं होणार नाही. काम काय करून पडेल. बाबा, मी जाण्यास तयार आहे. वाचलीस त्या राज्यात शिरकाव कसं करायचा? एवढंच ना. ही घे मोहिनी मान ही त्या राजाच्या गळ्यात टाक. एकदा का राजा तुझ्यावरती मोहित झाला म्हणजे तुझ्या मनाप्रमाणे मागे आम्हाला लाग. बरं बाबा, येते. मला पण कोणती युक्ती आखायलीच पाहिजे. वाटते चांगलं वाटतंय मला. हे उभा राहा आता. रात्रीचे 12 वाजलेत. विशाखत होते सर्व उभा राहा. भूता येतात. भूता येतात होय ना सचिन? भूता येतात ना. अहो बनवू मला महाराजांच्या भेटीला जायचंय. महाराज झोपले. महाराज झोपले आणि महाराजांच्या आता महाराजांना भेटता येणार नाही. जाऊ दे ना. 12 नंतर महाराजांच्या आम्ही मालाला लॉक लावतो आणि तो सचिन कुमारकडे आम्ही चावी देतो. काहीतरी युक्ती केलीच पाहिजे. व्यक्ती काय करू नको. अहो, हे बघा. लाईट लावा जरा. अरे जुच्या स्टेजच्या पाय. चल. कोण आहेस तू? अहो, मी तुमची राणी. माझी राणी? अगं माझी राणी रंगामालामध्ये कोणते रस्ता चुकले असतील. अहो, असं काय करताय? तुम्ही स्वप्नात किंवा जागीत तर नाही ना? मी चांगला शुद्ध नाही बघ. कोण राणी? मी तुमची राणी. राणी चल तर आपण थोडी जाते. चला ना. इकडे आले का? होती बाई आले? होती बाई आले का इकडं? कुठं आहे? हा? अरे बापरे. तिकड कुठं आहे? बापरे, महाराजांना पहिला नमस्कार करतो. महाराजांच्या चरणी प्रणाम. महाराज, ज्याप्रमाणे तुम्हाला मुद्रा केला त्याप्रमाणे मला व्हायला पाहिजे. तुझ्या मनाचं कोण आहे? देव होय? आज्ञा महाराज. तुम्ही राजाला मुद्रा घ्या मग आणि राणीला मुद्रा कोण हो, देणार? राजाला मुद्रा करणे आमचं क्रमप्राप्त आहे. आणि राणीला राणी कुठे आपली? कोण? काय बाजूला बसले असता राणी दिसत नाही. ही राणी आणली बाय. कोण आहे? काय डोकं बिकं फिरलं नाही ना? डोळ्यात कुरकुरी नाही ना झाले? कोणाच्या? माझ्या. आता
बाईला आपली बाई म्हणा लाज शरम लजा काय का नाही काय 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 राजमुद्रा होऊ द्या. डोका फिरला काय अहो परस्त्री आपल्या मातेप्रमाणे आहे काय लोक सांगतात परस्त्री आपल्या मातेप्रमाणे ती जर केला नमस्कार तर आपण वाकून करायचं चमत्कार हॅलो काय राजमुद्रा होऊ द्या. डोका फिरला वाटतंय तुमच्या महाराज अहो डोकं फिरलं या राजाचं डोकं फिरलं या लोकांच्या बाईला आपली बाई म्हणे तेवढा करतो राणी आहे ना मी तुमची राणी आहे ना आमची महाराणी म्हणून आम्ही महाराज मी एकटीच बसली आहे बघा हा तुम्ही बसा काय म्हणतो हा राणीचा प्रणाम नाही काय झालं अरे पण ती मगजची बया कुठे गेली कुठे गेली असेल जाऊ दे अरे पण ती महाराजांच्या दर्शनाला जाणार होती ते मोठं कुठे पण जाते अरे बघ मी आता महाराजांकडे नाही गेली ती मी महाराजांना आताच भेटून आलो काय म्हणतो हो अरे मस्त मी गुलाबजाम फलुदा काय काय भरपूर आहे आणि नाही खायला अरे येडा बरोबर चाललंय पण ढेकर ते काय बोलले माहिती काय काय करते तुझी बायको मागायची होय बायको गेले ना आमच्या बोलले आता तुला पाठव बोलले आतमध्ये मला बोलले तू आता पुढच्या गेटवर थांब हा तू महाराजांना बघू नये मी तोपर्यंत तिथं वाचतो त्या तिकडे हे बड्या अरे ती बाई नाही म्हणतो बाई हे कोण माझ्या डोळ्या फुटल्या तू बघ कोण आहे? तू बघ महाराजांच्या चरणी प्रणाम. आज्ञा महाराज मी राजाला मुद्रा केला हो, तुम्हालाच करणार आणि कोणाला आणि राणीला मुद्रा कोण करणार कोण राणी बाजूला बसले असते राणी दिसत नाही तुम्ही पण राणीच म्हणतात हो राणी तरी आहे कुठे राजमुद्रा होऊ द्या. हो प्रथम कसा करणार पण राणी हो आपल्या राणी सारखा नाही आहेत त्या मग कोण आहेस मार बहीण आहे कधी राजमुद्रा होऊ द्या. महाराज या आपल्या राणी सरकार बसून या दैवली गावामध्ये गल्लो गल्ली फिरणारी हे भटाक महाराज अहो येडा आया आपल्या राणीला भटकवान म्हणतो होऊ द्या. राणी बिनी समजत ना भटकवानी म्हणतो तिला काय लक्षच नाही का तुला महाराज मुद्रा करतो ना गाण्यामधनं मुद्रा करतो बघा महाराज लक्ष देवा हा?
मूर्ख मूर्ख अरे राणीला मूर्ख म्हणतो त्याला म्हणलं, हो ना. महाराजाला फिरला तुझा फिरलाय महाराज राणीला म्हणजे हा बोलतो साधं डोका दिला रे महाराज. अरे तो डोका फिरला काय? राणी रागाने चिमणी काढतो. काय हा काय माणूस आहे काय? तुम्ही बुद्धीला ठेवताय. हो महाराज चिमटा मी काढलाच नाही. राणीला चिमट्या काढतो आता हो, मुलं बघा आहे. तर, राणीच्या पायाला मेका लावणारे मूर्ख आहे बघा तेव्हा ते जागा दाखवा राणी मुरटके आता मुलं हो ना. बसाय नको तुम्ही बोला ना बोला राणीच्या देवी म्हणा राणी सरकार चला तर आपण फिरायला जाऊ. फिरायला जायचं हो नाही ना आज नको उद्या जाऊया आपण. ठीक आहे. कसा गुलाबजाम गुलाबजाम आणि तिथं बाहेरला खाल्लं होतं चालू म्हणतोय हे बघ कोण आले ते आज्ञा महाराज अहो, राज्यामध्ये कोणती गडबड आहे? महाराज गडबड मोठं संकट आलंय हो काय सांगायच्या पलीकडे झालंय अरे नक्की झालं काय? काय झालं बेकारीला विचारा काय झालं सेवक माझ्या पडून एवढं का माझ्या अरे झालं काय? महाराज महाराज तुम्ही आलात तर तुम्हीच बघा महाराज तुम्ही आलात, जावा महाराज, खरं नव्हतं, हो. ठीक आहे मी स्वतःच पाहतो. जावा, जावा. अरे अरे काय पाहतो आहे मी? बघा, बघा. एका गोगलगाईप्रमाणे वागणारा राजा आज परत तिला घेऊन नाही. प्रथम महाराजांना मुद्रा केला पाहिजे. मुद्रा करा. महाराजांचे प्रणाम. असं तुझ्या मनात प्रधानजी बोला महाराज. तुम्ही राजाला मुद्रा केलात आणि राणीला मुद्रा कोण करणार? कोण राणी? कोण राणी म्हणून त्या खेळ म्हणत नाही. बाजूला बसल्या असता राणी तुम्हाला राणी दिसत नाही. महाराज तुम्ही सुजात आहात ना? मी चांगला शुद्धी नाही परंतु तुम्हाला नशात दिसत आहे. महाराज ह्या आपल्या महाराणी नसून ही गल्लामध्ये फिरणारी नाहीतर ही भाषण नाही. महाराज प्रधानची फार घमेंड मोठी असं तुमच्या मनाचं काय होईल? तुम्ही विश्रांती घ्या. सेवक आज्ञा महाराज प्रधानजीला कैद केला आणि राज्यातून हाकलून द्या. काय सांगितलं तुम्ही? प्रधानजी मानलं. सेवक तुम्ही तुमचं काम करा. चला 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 जाऊया आपण. चला चला या या हो या राणी सरकार तुमच्या राजांच्या मना प्रसाद या तुम्ही राहिला द्या कोण आहेस तू? मी तुमची राणी आहे. अगं माझी राणी तर माझ्या बाजूला बसते. तू पुढे रस्ता तुला जा जा तू. हो महाराज बाई माणसाला हात लावायला तुम्हाला वाटतं काय सेवक मला बोला राणीला कैद केला आणि राज्यातून हाकलून द्या.
हॅलो कोण चाल तू इथून चल. पाया पडतो तुमच्या ए, तू चाल, तू चाल. ए, बाय. ए, बाय. तू चाल तू. आमच्या राणी सगळ्या तुमच्यामुळे. तू चाल. राणी सरकार चला तर आपण फिरायला जाऊ. चला ना. अरे बापाने तर याला धुमाकूळ मारवलाय. काय करावे काय सुचत नाही. पहारेकरी तर इकडे देत आहे. पहारेकरी महाराजांच्या चरणी प्रणाम. महाराज आता वागतो आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. आशीर्वाद प्रणाम करतो वागवत नाही आशीर्वाद यार. आहे. पहारेकरी हा, आपले प्रधानजी कुठे आहेत? प्रधानजीनं हाकलून दिलं राजाने. म्हणजे त्या कुंभारवाडीच्या बाहेर लागली तिकडं अयोध्या. आणि राणी सरकार राणी सरकारला या दैवळीच्या सीमेवर सोडणार महाराज. म्हणजे म्हणजे तुमच्या राज्यावर संकट आले म्हणजे म्हणा. तुम्ही खरे महाराज आहात? मी मागत होतो तुम्हाला जय शांताराम म्हणतो. आणि संकट दूर व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल तर राणी नाही तर येऊन बाबा, यायला आता सांगतो मला काय काळजी करू नका. आणि ना पुन्हा तरी मोकळं होते ना ते देवाला नारळ द्यायला पाहिजे. उद्या आहे शिप नाही. या, 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 या. डोळे बिळे उघडू दे बा. या बा महाराज आले काहीतरी सोडवणूक करणार आपली. हा. आशीर्वाद आहे. राणी सरकार तुमच्या राज्यावर संकट कशामुळे आले याची तुम्हाला कल्पना नसेल. परंतु परंतु त्या बाईने राजांच्या घरात मोहिनी मारली हे बघा आणि ती कळल्याशिवाय राजा काही शुद्धी देणार नाही. आणि हे काम तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे चला तर. चला तर. महाराजाला कसं माहिती? महाराजांना कसं माहिती? महाराज मागाशी आली होती ना महाराजांना माहिती ना सर्व आत्मज्ञानावर जाणतात. अरे मी आपला ज्ञान शांताराम. चल 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 चल. मावशी प्रधानजींना सांगा. दोन दिवस झाले ते स्वामीजीला पत्ता नाही बघ. आई बाबा येतीलच थोड्या वेळात. सुशिला, आपली पाठ पाहत होता. बाळ माझी काळजी कशाला करतोस? जय सीताराम जय सीताराम मी पाहतो. जय सीताराम. या जगात सत्तेचा वाली कोणी आहे का? या जगात सत्तेचा वाली कोणी आहे का? हो मी आहे तो. तुम्ही आहात? उद्या असे वचन. वचन होय. हे घ्या वचन. बोला मुलीवर. प्रधानजी तुमच्या राज्यावर संकट कशामुळे आले याची तुम्हाला कल्पना नसेल. परंतु परंतु मेवाडच्या सुखासाठी जो कोणी आपल्या पोटचा गोला मेवाडच्या सीमेवर बलिदान करेल त्याला ते संकट दूर होईल. आई, होय. त्या मेवाड लेकीच्या सुखासाठी माझ्या बाळाचा बळी नाही नाही नाही. त्या मेवाड लेकीच्या सुखासाठी माझ्या पोटचा बळी नाही नाही. मुलीवर नाही. हे कसं शक्य आहे? मी तुम्हाला वचन देऊन करतोय. असो मुलीवर या मेवाडीच्या सुखासाठी माझ्या बाळाचा बळीच काय. पण माझा प्राण सुद्धा द्यायला तयार आहे. हो. प्राण सुद्धा द्यायला तयार आहे. होय ना? मग लागा ते एकदा. येतोच मी. या आपण माझ्या बाळाचा बळी पण माझ्या बाळाला शिक्षेपासून कशा तोडू? सुशीला तुझी काहीतरी मला फसवणूक केलीच पाहिजे.
काहीतरी युक्ती केली पाहिजे. ते येईलच एवढं. सुशिला दिसत आहे. आणि कोण आले होते राजवाड्यात? अगं, नाही का सुशिला? अगं तुला एक आनंदाची बातमी सांगायचं मी विसरलो. कोणती? अगं आज 3 दिवस झाले आपल्या राज्यात महाराजांच्या मुलाचा वाढदिवस साजरा होत आहे. आणि महाराजांना आपल्या बाळाची आठवण झाली आहे. 3 दिवस झाले आणि आजच आठवण कशी झाली त्यांना? अगदीच खुले आहेत का तू? काही झालं तरी ते राजा आहेत त्या राजाचे. त्यांना आज तरी आठवण झालीच ना. जा बाळा घेऊन ये. अजय तुला यायचं होतं ना राजवाड्यामध्ये? बघ त्या आज वेळ आली आहे. तू येतो ना राजवाड्यात? जाणार हो बाबा. मग तर आपण जाऊया. सुशीला मी बाळाला घेऊन जातो. आई येतो मी. या तुम्ही. चल बाळ. स्वामी तर राजवाड्यात गेले. कधी परत येते असं झालं आहे. या देहाला पापी म्हणतात. पापी म्हणजे तुम्हाला किती चालेल संसार म्हणणार तेच ना पापी. होय याने कशा केला? आजपर्यंत पुष्कळाचे उद्ध्वस्त केली, परंतु आज तुमचं राज्य वाचवायला आलंय. म्हणजे तुमचे पती तुमच्या बाळाला घेऊन मेवाड देशाच्या सीमेवरती बलिदानासाठी घेऊन जातात. राजा लग्नाला झालाच नाही तर वाढदिवस कोणाचा साजरा करणार? म्हणजे हे तुम्ही खरं सांगत आहात? होय, हे घ्या वचन घ्या. तुम्हाला हे बलिदान थांबवायचं असेल तर या माझ्या मागे चला. माई चालू चालू फार पाहिजे. जर एखाद्या शिवायला सांगा ना शिवायला. शिपाई आज्ञा महाराज. माझ्या राणीचे पाय दुखलाय. ते पाय चेपून घ्या तिच्या. हो महाराज. राणी नगरांचे पाय तर आधी चेपून. पण तुमचे पाय चेपार एखादी दासी आणू. दाशी दाशी शाबास. हा, लवकर घेऊन ये. राजा खुश. राजा खुश. महाराज महाराज मी राणीचे पाय चेपू. हो हो हा चपतो चपतो. जरा बसतो खाली. अरे, या, या. पाहिजे या या आमच्या राजांचे पाय चेपा. हा? बघ, किती एवढ्या तांगड्या तितकी अशी कोंबडी एवढ्या. एवढ्या तांगड्या. राणी आणि तू इथे? राणी दिसली वाटतं. मेवाड देशात सीमेवर गेलं पाहिजे. त्यांच्या बाळाची बलिदान तिथेच द्यायला गेले. काय? प्रधानजी आणि त्याच्या बळा घेऊन मेवाडच्या शिवार गेलाय आणि ते बलिदान थांबवलं पाहिजे. जेवण आणि महाराज जा आणि ते हरामखोराला काही करून राज्याचा हात करून द्या. अरे तुम्ही शुद्धी राजे म्हणजे बरं झालं बरं देव पावला कानावर बसला तो पावला राणी सरकार वेळ घालवण्यात काय अर्थ आहे? चला तर. पगार वाढवा आता मार खाऊन पण हाडा ढिल्ला नाही. अरे काय नाही यार. अगं माझ्या पिंकीच्या मुला गे आता कसं वाटलंय तुला? मांडवा खाली लागायचं नाही. अगं येऊन बसवा तुला. अगं येऊन बसवा तुला. अगं माझ्या पिंकीच्या मुला गे आता कसं वाटलंय तुला?
तो सांग मला शिवू नको इकडे मला आणखी त्या राजाला सरभरीत करून टाकशील. नको, मला त्या राजावर आणखी सरभरीत करशील. अरे देव. हे बघ, माफी मागायची असेल तो देव बसलाय सानेवर. त्याच्या माग, त्या आजोबांच्या माग, त्या आजींच्या माग, त्या ताईंच्या माग, नंतर आमची नको भागे साला गेले राजा भेटला. माफी मागतात ते पण कसे बघ बाई सारखा. आता त्या तरुण पोरी सारखा नाही बघ. वगैरे लागतं तुझं मला मागतो असं म्हणायचं. दादा इकडे हा इकडे. बाई, हा, असं म्हण. आले वा कोण? डोक्यावर बाई नाही. असलं ना आहे, हा असला. हा बाबा चुकले. बाबा चुकले का तू चुकले? बाबा ग चुकले. हा असे म्हण. बाबा चुकले का? बाबा चुकले ते बसतात ते. हा हे बघ ती लाल शाल घेऊन ती आई बसते बघ. मला मागा टीचर लागते का म्हणून तिला आता चुकले म्हणून सांग. आई चुकले हा हा बाबा तुला ताई बघतात त्यांना पण म्हण चुकले. हा हो ताई मला माफ करा ना. आणि हा सचिन कुमार आहेत ना त्यांना पण सांग चुकले. भाऊन भाऊ नाही दादा वाट लावता भाऊ दादा शब्द काढून टाका. दादा म्हणा दादा दादा म्हण भाऊ म्हणून नको. बरं हा दादा हा चुकले हा भाऊ सगळ्यात काही बेकार वस्तू आहे. चल आता चल चल भाऊ भाऊ म्हणून आम्हाला खाऊ दिलाय. चल चालू वर चल चल चालू चल. तरी पण मी राहते अजून. बाय बाय म्हणते मला. बाय बाय म्हणते. आता बोलते चल आपण त्या बाबा राजवाड्यातून किती दूर आहे? बाळा अरे आपण राजवाड्यात न जाता आज या मेवाड देशावरती आलेलं संकट दूर होण्यासाठी आज या सीमेवरच्या बहिणीसाठी आलो आहे रे. बाबा जर माझी एकटीच्या मुलीनं हा मेवाड देशात सुटू शकतो ना तर करा मला शिक्षण. अरे वा अरे खरा विराचा पुत्र शोधतोस तू. बाबा माझे कामे झाले की करा मला शिक्षण. ठीक आहे बा.
परत जा. नाही मी बाळा नेण्यासाठी आले. जा. कोण जाणार? एक, दोन, तीन. बाबा काय अंजली, अरे ते आपल्या मार्गावर आली. माझाही नाही आहे. सर तू बस. एक, दोन. हे विचारणारे तुम्ही आहात कोण? मी तुझा राजा आहे. माझा राजा जिवंत असता तर आज ही वेळ माझ्या आलीच नसती. काही हरकत नाही. तुमच्या मनासारखं होऊ द्या. चल बस. तू बस. एक, दोन. हे प्रत्येक माझ्या मार्गावर आले. माझाही राहिला आहे. बस. आता कोणी येणार नाही. एक, दोन, तीन. अजय! अजय!
काय केलं मी माझ्या देवासारखा राजा मी माझा मुलगा आहे माझी पत्नी आता मला तरी जगून काय फायदा प्रत्येक जण माझ्या मार्गावर आले माझा इलाज करावं. प्रधानजी तुम्ही घाबरू नका. मी इतकी वर्ष जर एक दुसऱ्या परमेश्वराची सेवा केली असेल तरी तिन्ही प्रेत जिवंत होतील. काय होय. जय सीताराम. प्रधानजी तुमच्यासारख्या प्रधानच्या म्हणूनच सोन्याचा दिवस झाला. पण महाराज आपल्या देशावरती संकटाला हराम खोल तो पापी आहे पुसले हा